नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. गुरुकुल CBSE दिग्रजचा 10वीचा निकाल 100%. अनिकेत पवार प्रथम, अमेय वदाळकर द्वितीय, तर आदित्य देशमुख तृतीय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE तर्फे दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात दिग्रज तालुक्यातील गुरुकुल CBSE शाळेने पुन्हा एकदा उज्ज्वल यश संपादन करत इयत्ता 10वीचा निकाल 100% लागल्याची गौरवास्पद कामगिरी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील CBSE मान्यताप्राप्त असलेल्या मोजक्या शाळांपैकी एक असलेल्या गुरुकुल शाळेने गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि शिक्षक वृद्धांचे प्रभावी मार्गदर्शन यामुळे शाळेनं हा यशाचा आलेख सातत्याने उंचावला आहे. यंदाच्या निकालात अनिकेत भारत पवार याने 97% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अमेय वदाळकर याने 96% गुणासह द्वितीय, तर आदित्य देशमुख याने 95.6% गुणासह तृतीय क्रमांक मिळवला. प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी शिवाज्ञा कदम 95.4%, राधिका सावळकर 95.2%, धनश्री व्यवहारे 95%, सायली गरड 94.6%, खुशी आडे 94%, ईशान जाधव 94%, कौस्तुभ बानोद 92.8%, प्रेरणा पवार 92.4%, इरिदा शेख 92.4%, कैवल्य टाले 92%, अर्पिता राठोड 91.4%, मिसबाह बेग 90.8%, सृष्टी काटोळे 90.8%, मुस्तफा गौंडील 90%, इशिका ढाले 90% आणि आश्लेषा दादोळकर 90% यांचा समावेश आहे. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विवेक भास्करवार तसेच CEO चाणक्य भास्करवार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी शाळेच्या प्रगतीत शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शाळेच्या मुख्याध्यापिका शेख आबिदा बेगम, उपमुख्याध्यापक शेख शरीफ तसेच सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देत शुभेच्छा व्यक्त केल्या. गुरुकुल शाळेचा हा सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकाल दिग्रज तालुक्यातील अभिमानाची बाब असून भविष्यातही शाळा गुणवत्ता कायम राखेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.